राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आज माझ्यासोबत जे बसलेले आहेत, खरं तर महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही, इतके ते फेमस आहेत. पण औपचारिकता म्हणून मी त्यांची ओळख करून देतो. ते माँसाहेब जिजाऊ यांचे वंशज आहेत. प्लस ते इतके अभ्यासक आहेत, इतिहासाची त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि कधी ना कधी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तकाचं नाव तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा ते पुस्तक वाचलं असेल. त्याचे ते जनक आहेत, लेखक आहेत. नामदेवराव जाधव सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी एक पक्ष देखील काढलेला आहे, सनई छत्रपती शासन. तर या सगळ्या त्यांच्या प्रवासासंदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे. प्लस त्यांचं आजकाल जे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ येतात, प्रशासनाच्या विरोधामधला जो एक राग असेल म्हणा, किंवा तरुणांना राजकारणामध्ये काय यायला पाहिजे आणि सध्याच्या राजकारणामध्ये जी खिचडी करून ठेवलेली, ह्या खिचडीतून कसं बाहेर महाराष्ट्राला काढू शकतो आपण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आपल्या अमोल कोळेकर पाटील चॅनलवरती. काय सांगाल सर, आपण इतकं मोठं इतिहासाचं लेखक म्हणून काम करता, कित्येक मूवी सिरियलला तुम्ही हिस्ट्री ॲडवायझर म्हणून देखील राहिलेलात, आणि आपण प्राध्यापक आहात. हे सगळं सोडून तुम्हाला आता राजकारणात का असं वाटलं की आपण राजकारणाकडे वळलं पाहिजे? काल तुम्ही दुर्दैवाची घटना पाहिली असेल टी व्हीवरती, पेपरला पण सगळ्या बातम्या आहेत. महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला आहे. महाराष्ट्राचं जे न्याय मंदिर आहे, जिथं कायदे बनवले जातात, लोकांना न्याय देण्यासाठी वेगवेगळे कायदे कानून बनवण्याचं काम जिथं केलं जातं, त्या विधिमंडळात काल मारामारी झाली आहे. याच्यापेक्षा ते गुंडागर्दीचं मोठं उदाहरण काय पाहिजे? कार्यकर्ते गुंड आहेत म्हणजे त्यांचे नेते गुंड आहेत, नेते गुंड आहेत म्हणजे त्यांचे पक्ष गुंड आहेत, म्हणजे पक्षाचे लोक गुंड आहेत म्हणून ते गुंडांना उमेदवारी देतात. उमेदवार गुंड आहेत म्हणून ते निवडून येण्यासाठी गुंड कार्यकर्ते पाळतात, आणि कार्यकर्ते गुंड आहेत म्हणून ते जनतेला त्रास देतात. ही सगळी अशी मोठी चैन आहे. आणि म्हणून नियतीने कदाचित माझ्याकडून एका नवीन पक्षाचा जन्म घालून घेतला. आणि माझ्या काही कधी असं स्वप्नात पण नव्हतं की मी एखादा राजकीय पक्ष काढेल किंवा एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होईल. पण जसं मोगलांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना एक नियतीनं सिग्नल दिला की तुम्ही स्वतःच्या जहागिरीवरती समाधान न मानता तुम्ही हे संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची जनता ह्या मोगलांच्या गुलामीच्या जोखडातून मुक्त केली पाहिजे, तसाच काहीतरी संकेत जिजाऊंच्या आशीर्वादाने मला मिळाला. आणि मी एका राजकीय पक्षाचा जन्मदाता झालो. आणि तो पक्ष काढत असताना माझ्यासमोर हेच उदाहरण होतं शिवाजी महाराजांचं, की जसं त्यांनी दबलेल्या पिचलेल्या रयतेला, खचलेल्या रयतेला उभारी दिली, तेच काम आपण नव्या शतकामध्ये केलं पाहिजे. आता राजकारणात काय यायचं? काही लोक असं फसवतात लोकांना सांगून की आपण राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण याच्याशिवाय समाजकारण करायचं. याच्यापेक्षा मोठी थाप असू शकत नाही. कारण तुम्ही राजकारण म्हणजे सत्ताकारण, अर्थकारण याच्याशिवाय राजकारण करूच शकत नाही. आणि आपण राजकारणापासून लांब राहून क्रांती करू असे जर कोणी सांगत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनातच वावरतो असं मला म्हणावं लागेल. कारण तुम्हाला जगण्यासाठी जे आवश्यक असते ते पाणी, दूध, भाजीपाला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, हे सगळं कोण ठरवतं? याच्या किमती राजकीय लोक ठरवतात. आणि त्या राजकारणाचं सुशिक्षित लोक नसतील तर त्या राजकारणाचा असा बट्ट्याबोळ होतो. काल विधान भवनात जी मारामारी झाली ना, ते महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या 75 वर्षाच्या परंपरेला काळिमा आहे. आणि त्याच्यात एक सिग्नल पण आहे की मतदारांनो, तुम्ही जर सावध झाला नाहीत तर पुढे हे गुंड जे विधान भवनात घुसून मारामारी करतायत ते तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारतील. छोट्या कारणांना मारतील, बऱ्याचदा कारण नसताना पण मारतील, आणि का मारलं म्हणून विचारलं तर अजून मारतील. एवढी भयानक परिस्थिती या महाराष्ट्रात येऊ घातली आहे. म्हणून नियतीनं माझ्यातून पक्षाची निर्मिती केली. आणि मी माझ्या पक्षामध्ये सनईचा अर्थच आहे सुशिक्षित, सुसंस्कृत, विद्वान. सनईचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे विजडम, किंवा त्याला व्हॉईस म्हणतात. आणि तो व्हॉईस लोकांचा व्हॉईस म्हणजे सनई छत्रपती शासन. सनई ही छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पदवी आहे, जी त्यांनी 5 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना दिलेली आहे. की शहाजीराजेंनी ज्यावेळी आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं, शिवभारतामध्ये याचा उल्लेख आहे की अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी आपल्या मुलाला सनई करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले. म्हणजे आपल्या मुलाला त्यांनी शहाणपण दिलं, आपल्या मुलांना विद्वत्ता दिली, आपल्या मुलाला संस्कार दिले, आपल्या मुलाला राजकारणातील निपुणता दिली. 38 विषयांमध्ये शिवाजी महाराजांना पारंगत केलं आणि मग त्यांना सनई पदवी दिलेली आहे. मला या महाराष्ट्रातील तरुणांना सनई करायचं आहे. मला या महाराष्ट्रातील मुलांना राजकारणातला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा आहे. तुम्ही आज पेपरची बातमी बघितली असेल की कालच युक्रेनचे पंतप्रधानपदी 39 वर्षाची महिला अपॉइंट झालेली आहे. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये 40-42 वर्षाची पोरी राष्ट्रपती, पंतप्रधान होतात. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये तर 40 वर्षाची पोरं होईपर्यंत त्यांना मतदानाचं महत्त्वसुद्धा कळत नाही, नगरसेवक साधे होत नाहीत, आणि बऱ्याचशा लोकांना तर आपलं मत आपण देत नाही. म्हणून आपण लोकशाही कशी डबऱ्यात घालतोय हे सुद्धा कळत नाही. कारण जर तुम्ही मतदानाला गेले नाही, 50% लोक मतदानाला जातच नाहीत.
त्याचं कारण मी शोधलं की त्यांना सुजित उमेदवार मिळत नाही, त्यांना चांगला पक्ष दिसत नाही. नाही जे चांगला पक्ष तर करायचं काय त्यांनी? कधी इकडे कधी तिकडे. इकडे गुंड आहेत म्हणून इकडे हात घालावा, इकडं ते बघावं तर तिकडे जास्त गुंड आहेत. बरं तिकडे जास्त गुंड आहेत म्हणून इकडे बघावं तर इकडे जास्त मावाली आहेत, इकडे जास्त मावाली दिसत आहेत तर तिकडे जास्त भाई लोक आहेत. आता भाईला राजकारणामध्ये सॉफ्ट शब्द वापरतात. भाऊ 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 म्हणजे भाईच असतो तो. त्याने कुटाने केलेले असतात आणि ते कुटाने निपटण्यासाठी त्यांनी पांढरे कपडे घातले की त्याला भाऊ म्हणायचं. बाकी दुसरा आणि भाऊचाच पुढचा एक अर्थ असतो. भाऊ भाऊ म्हणजे आपण सगळे मिळून एकत्र जाऊ आणि सगळा देश खाऊ किंवा समाजातलं जे काही चांगले ते सगळं खाऊ. लोकांना सुशिक्षित उमेदवार नव्हते म्हणून लोक मताला जात नव्हते. म्हणून मी सुशिक्षित लोकांचा पक्ष काढला आहे आणि मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून सनाई छत्रपती शासन म्हणजे पहिलं थिअरीचं शिक्षण, मग प्रॅक्टिकल शिक्षण आणि मग शासन. शिवाजी महाराजांनी थिअरीची पदवी घेतली सनई, कर्तृत्वातून घेतली छत्रपती आणि त्यांनी जे शासन निर्माण केलं रयत ओरिएंटेड लोकाभिमुख शासन तेच आपल्याला तयार करायचे. म्हणून माझ्या पक्षामध्ये सर्वांना जे तिकीट मिळणार आहे त्याला मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट असेल. डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्चर, प्राध्यापक, CA, CS, कलाकार, खेळाडू, सायंटिस्ट अशा लोकांचा पक्ष म्हणजे सनाई छत्रपती शासन. शिवाजी महाराजांची विद्वत्ता ज्या तोडीची होती त्या शिवाजी महाराजांचे शिष्य म्हणून, त्या शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणून तसे शोभणारे लोक या विधिमंडळात गेले तर या महाराष्ट्राचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून कदाचित नियतीने काल दाखवून दिला ट्रेलर की इकडचे गुंड तिकडचे गुंड आपसामध्ये भांडतायत आणि त्याच्यामध्ये लोकशाहीचा खून पडलेला आहे. लोकांच्या कामासाठी ते अधिवेशन असतं आहे. पावसाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, दर 4 महिन्याला अधिवेशन का घ्यायचं की लोकांचे काय समस्या आहेत, अडचणी आहेत त्या चर्चा करूया, विचार करूया, मंथन करूया, ग्रुप डिस्कशन करूया, नवीन नवीन त्याच्यामध्ये काय सुधारणा करायचं हे करूया. हे सगळं राहिलं बाजूला आणि विधिमंडळामध्ये मारामाऱ्या चालू आहेत. हे राजकारणाचं खऱ्या अर्थानं गुन्हेगारीकरण झाल्याचं कालचा स्पष्ट पुरावा आहे. आणि माझ्या मते याच्यामुळे लोकांना हे जुन्या पक्षातले गुंडागर्दी उघड झालेली आहे आणि आमच्या पक्षाकडे जास्तीत जास्त लोक वळतील. ही सुद्धा घटना या घटनेमुळे घडणार आहे. नक्कीच आपण पक्षाच्या भूमिकेबद्दल नंतर चर्चा करूया. आपण एक आता मजेशीर गोष्ट सांगितली ती म्हणजे अशी की आपण अशा तुमच्या पदाधिकारी असतील जी किंवा पुढे जाऊन नेतृत्व करणारी आपली काही मंडळी असेल यांना तुम्ही जे शालेय शिक्षणामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना थेअरी प्रॅक्टिकल शिकवत होता ते रिअल लाईफमध्ये तुम्ही राजकारण शिकवत आहे. थेअरी प्लस प्रॅक्टिकल खरं तर फार चांगली गोष्ट आहे. आपण याच्यावरती नंतर बोलूया. परंतु जसं आपण मगाशी उल्लेख केला की विधिमंडळाच्या सध्या पायऱ्यांवरती जो काय आपण राडा झालेला बघितला, ही परिस्थिती का झाली या राज्याची? कसं झालं की निवडणूक जिंकण्यासाठी आमच्याकडे बुद्धिमत्ता नाही आहे, आमच्याकडे मुद्दे नाहीत, आमच्याकडे चारित्र्य नाही आहे. पूर्वी लोक चारित्र्य बघून मतं द्यायचे. आता लोक तो येणारा नेता किंवा उभा राहिलेला उमेदवार किती महागड्या गाडीतून येतो, त्याच्या मागे किती गाड्या आहेत, त्या गाड्यांमध्ये किती माणसं आहेत, संध्याकाळी किती बोकड कापले जाणार आहेत, संध्याकाळी किती बाटल्या फुटणार आहेत, याच्यावर म्हणजे पोकळ स्टेटसवरती जर उमेदवाराचं भविष्य ठरणार असेल तर त्या समाजाला अशाच उमेदवारांचं आकर्षण राहतं. त्यामुळे आपल्याकडे भाषण कोण चांगलं करतो, मुद्दे कोण मागतो, अभ्यास कोणाचा चांगला आहे याला जास्त महत्त्व न दिल्यामुळे या सगळ्या बोगस गोष्टींचं महत्त्व वाढलं. जोपर्यंत खरा हिरा समोर येत नाही तोपर्यंत गारगोटी जास्त चमकताना दिसते. त्यामुळे आता आम्ही ह्या गारगोट्या बाजूला करण्यासाठी खरे हिरे मैदानात उतरवू. या राजकारणात गुंडागर्दी वाढण्याचं कारण म्हणजे राजकारणाचा वाढलेला खर्च. आता एवढा खर्च कोण पेलवू शकतो की आमदारकीला 30 कोटी रुपये खर्च करायचा, नगरसेवकला 5 कोटी खर्च करायचा. अगदी ग्रामीण भागात सरपंच होण्यासाठी लोक 20 आणि 50 लाख रुपये खर्च करतायत. मग हे खर्च करण्यासाठी पैसे कुठून येतात? 1 वाळूचा अवैध उपसा, 2 गौण खनिजाचं उत्खनन बेकायदेशीर, आणि त्याच्यानंतर अनधिकृत बांधकामं, गुटख्याची विक्री, गांजा चेरस याची विक्री, दारूची विक्री. जेवढे लोक अवैध धंद्यात आहेत तेवढेच लोक बरोबर राजकारणात कसे आहेत किंवा राजकारणात जेवढे लोक टिकून दिसत आहेत ते सगळे लोक ह्याच धंद्यात कसे काय दिसत आहेत. त्यामुळे हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. गुंड हे राजकारणात आलेत आणि राजकारणी गुंड झालेले आहेत. पूर्वी बिल्डर लोक पैसे द्यायचे, त्याच्यावर लोक निवडणुका जिंकायचे. नंतर बिल्डरांना असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा हा जास्त पैसे कमवतो आहे, मग बिल्डरच राजकारणामध्ये आले. आणि बिल्डर होण्यासाठी बेसिक क्वालिफिकेशन लागतं, तुम्ही गुंड असलं पाहिजे. अच्छा, बिंड म्हणजे एक पिंड लक्षात घ्या, गुंड, राजकारणी आणि बिल्डर हा ट्रँगल कंप्लीट आहे. जो गुंड असतो तो राजकारणी होतो, जो राजकारणी असतो त्याला बिल्डर व्हावं लागतं, जो बिल्डर आहे त्याला गुंड मदतीला लागतात. असा सगळा ट्रँगल आहे आणि याच्यामध्ये सगळे लोकशाहीचा खून झालेला आहे. लोकांनी जर ठरवलं की आम्हाला हे सगळं बदलायचं आहे तर लोकांना एक पर्याय लागेल आणि तो पर्याय देण्याचं काम नियतीने माझ्या हातून करून घेतलं.
नाही, मी आता एक म्हणजे मगाशी वाचनामध्ये माझी गोष्ट आली, या राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्या मातोश्रींच्या नावाने एक डान्स बार असल्याची धक्कादायक माहिती अनिल परबांनी सभागृहामध्ये दिली होती. काय म्हणजे गृहराज्यमंत्री किंवा अशा प्रकारे ज्यांच्या हातामध्ये हे व्यवस्था आहेत, यांच्या जर नातेवाईकांच्या नावावरती अशा गोष्टी असतील तर महाराष्ट्रातल्या जनतेने काय त्याच्यातून संदेश घ्यायचा? महाराष्ट्र ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी खूप चांगल्या परंपरा घालून गेल्या. तेच पुढे जाताना वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज निघावं म्हणून प्रत्येक आमदाराला एक इंजिनिअरिंग कॉलेज दिलं, शैक्षणिक संस्था काढायला लावल्या. आपल्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून प्रत्येक आमदाराला मतदारसंघनिहाय कॉलेज काढून देणारे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते जगले पाहिजेत, अख्खं गाव झोपला चालेल त्यासाठी दारूची गावागावात दुकानं काढून देणारे पुढारी, ह्याच्यात खूप जमीन आसमानचं अंतर आहे. परवाच जे काही 8 कंपन्यांना मद्य परवाने दिलेले आहेत, ते 8 कंपन्या आहेत बरं का, 8 दुकानं नव्हे. तर या 8 कंपन्या महाराष्ट्रातील गावागावात, म्हणजे एक गाव एक शाळा आणि एक गाव 10 दारूची दुकानं, अशी परिस्थिती होणार आहे. मग कुठलं चारित्र्यवान माणसं आपण घडवणार आहे? सगळं काय महसुलावर येऊन अडकले आणि राज्याची तिजोरी खडखडाटे. नुसत्या पुरवण्या मागण्या 50,000 कोटीच्या होतात. हे पैसे आणणार कुठून तुम्ही? कॉन्ट्रॅक्टरची 93,000 कोटी रुपयांची बाकी आहे, ती द्यायला पैसे नाही आहेत. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आईजी जेव्हा बायजी उजार नुसतंच खर्च चाललेला आहे. आणि राजकारणात जो खर्च वाढलेला आहे, म्हणजे आपल्या मागे 10 गाड्या दिसल्या पाहिजेत, आपल्या मागे 100 माणसं दिसली पाहिजेत, मोठ्या हॉटेलमध्ये आपण पार्ट्या केल्या पाहिजेत, पत्रकारांनासुद्धा आपण सांभाळलं पाहिजे, कार्यकर्त्यांनासुद्धा आपण जोपासलं पाहिजे, बऱ्याच लोकांचे वाढदिवस असतील हे ते साजरे केलं पाहिजे, लग्नाला गेलंच पाहिजे, बारशाला गेलं पाहिजे, हा सगळा वाढीव खर्च आहे. हा खर्च पेलण्यासाठी म्हणून अवैध धंदे राजकारणाचे लोक करतात. आणि ते अवैध धंदे केल्याशिवाय आपण टिकू शकत नाही या भीतीपोटी त्या सर्कलमध्ये अडकत जातात. आता मला वाटतं ते सर्कल पूर्ण झालेलं आहे आणि शून्य पैशाची राजकारणं आता सुरू होतील. चरित्रावेस आता चित्रबेस राजकारण चालू आहे. चित्र म्हणजे आपण काय ग्लॅमर दाखवतो, काय स्टेटस दाखवतो, त्याच्यावर राजकारण चाललं आहे. भविष्यात तसं राजकारण चालणार नाही, कारण सोशल मीडियामुळे, टेक्नॉलॉजीमुळे लोकांना कळतं आहे की कोणाचा डान्स बार आहे, कोणाचं गुटख्याचं दुकान आहे, कोणाची दारूचं दुकान आहे, कोण ड्रग्समध्ये इन्वॉल्व आहे, कोणाचा वाळूचं उत्खननाचा धंदा आहे, कोणाचा हा वाळू चोरण्याचा धंदा आहे. हे सगळं कोणाचे अवैध खाणी येतं, हे सगळं लोकांना कळेल. आणि त्याचे दुष्परिणाम काय ते आता कळायला लागलेत ना. त्याच्यामुळे लोक नक्कीच येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना किती त्यांनी पैसे खर्च करो, प्रचाराला किती मोठे हिरो आणोत, प्रचाराला किती मोठे नेते आणोत, लोक त्याला भाळणार नाहीत. लोक अशा लोकांना पाडतील आणि साधे साधे लोक निवडून जातील. त्याच्यामध्ये हेच असे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, खेळाडू असतील, साहित्यिक असतील, कलावंत असतील, शास्त्रज्ञ पण असतील. हे चित्र बदलणार आहे. आता आपण जगभरातला दौरा केला आहे, बऱ्याच देशामध्ये आपण व्याख्यानं देखील करता, भरपूर आपली कामानिमित्त फिरता. त्या देशांमध्ये आपण एक गोष्ट नक्की बघितली की त्या ठिकाणी इतके चांगले चांगले रस्ते असतात, त्या ठिकाणचा राष्ट्रपती देखील पदावरनं जर बाहेर गेला तर तो त्याचं सामान्य जीवन जगतो. परंतु आपल्या इकडं साधा नगरसेवक आमदार असेल तर त्याच्या पाठीमागे 50-50, 100-100 गाड्या फिरतात. मग हा सगळा खर्च कुठून होतो? हा सगळा खर्च हे जे नगरसेवक आमदार यांच्या मागे जे काही टोळकं फिरतं ना, हे टोळकं कार्यकर्त्यांचं नसतं, हे कंत्राटदारांचं टोळकं असते. म्हणजे हा नगरसेवक झाला आहे ना, मग आपल्याला काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळेल, हा आमदार झाला ना आपल्याला काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळेल. तर हे असं मधमाशाचं पोळं कसं असते, त्याला सगळ्या माश्या चिटकलेल्या असतात किंवा गुळाची ढेप असते, त्याच्यामध्ये सगळे मुंगळे चिकटलेले असतात. हे कार्यकर्ते नसतात, हे लाभार्थी असतात की आपलं काहीतरी भलं होईल म्हणून. लोकांना काय वाटतं माहिती का, अरे भाऊच्या मागे एवढा तापा, अण्णाच्या सोबत एवढा तापा, तात्याच्या सोबत एवढा, अरे तात्या आप्पा बापू यांचं काय तापा बिपा नाही, यांच्याकडं पद आहे म्हणून यांच्या मागे हे मुंगळे लागलेले आहेत. हे पद जाऊ द्या, बघा यांच्यासोबत किती गाड्या फिरतात आणि किती माणसं फिरतात. पद आहे म्हणून गाड्या आहेत आणि गाड्या आहेत म्हणून कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते काय आहेत तर कुठंतरी गुळ आहे म्हणून गुळाच्या ढेपेच्या मागे 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 हां हे मोहळ आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे. VIP कल्चर संपवून टाकलं होतं आपल्या देशामधलं. खरंच VIP कल्चर संपलं आहे तुम्हाला वाटतं असं? छुप्या मार्गाने चालू आहे. जसं तुम्ही मगाशी मला म्हटलं की बराक ओबामा राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर सामान्य जीवन ते जगत आहेत. स्वतः भाजीपाला आणायला जातात, चालत जातात, जॉगिंगला जातात वगैरे सगळं आहे. मी मॉरिशसच्या पंतप्रधानांचे मिसेस आमच्या एका कार्यक्रमाला आल्या, मी मॉरिशसमध्ये कार्यक्रम केला तर त्यांच्या गाडीमध्ये फक्त एक पोलीसवाला, एक ड्रायव्हर आणि एक सेक्रेटरी एवढेच होते. प्राईम मिनिस्टरची बायको, आपल्याकडे तर नगरसेवकाच्या बायकोच्या मागे 2-4 गाड्या, तापान ताई आल्या, वहिनी आल्या. हे सगळं खोटं स्टेटस आहे, विकतचं स्टेटस आहे, कृत्रिम स्टेटस आहे. आणि म्हणून त्या प्रभागाचा, त्या तालुक्याचा विकास न होण्याला कारण म्हणजे हे खोट्या स्टेटसवाली माणसं निवडून जाणं.
जे बुद्धिमान लोक जर निवडून गेली ना तर त्यांना स्टेटसची गरज नाही. परदेशामध्ये ना तुमच्या बाजूने गेलेला माणूस राष्ट्रपती हे तुम्हाला कळणार पण नाही. एवढ्या सामान्यपणे ते मेट्रोमधून जातात. तुम्ही जर जपानचा दौरा कधी केला ना तर आपल्याकडे ज्या जपानच्या गाड्या विकल्या जातात, टोयोटो, हुंडई, मारुती असेल, सुझुकी असेल, बरेच जे काय असतील त्यांचे मालक मेट्रोने जातात. त्यांचे मालक सायकलचा प्रवास करतात. इकडं मात्र छटाकभर माणसंसुद्धा भाजी आणायलासुद्धा टू व्हीलर वापरतात. आणि मग फोर व्हीलर तर जाईल तिकडं प्रतिष्ठेचा प्रश्न आहे की चारचाकी म्हणजे आपलं वैभव दाखवण्याची पद्धत आहे. मग महागड्या गाड्या, टप्पूच्या टप्पू, जेवढा ज्याचा 2 नंबरचा धंदा त्याची तेवढी गाडी अशी टपाकचे टपाक असते. एवढं मात्र लोकांनी समजून घेतलं पाहिजे. विदेशातलं कल्चर वेगळं आहे. तिथे ज्ञानप्रधान संस्कृती आहे, आपल्याकडे दिखावा प्रधान संस्कृती आहे. त्याच्यामुळे विकासाचे मानदंड वेगळे. तिकडे जर एखादा रस्ता बनवला तर 30 वर्षे त्याला खड्डे पडत नाहीत. आपल्याकडे रस्ता बनवला तर 30 दिवसाची गॅरंटी देता येत नाही. जर आपल्याकडे एखादा पूल बनवला तर त्या पुलावरून जाताना ज्याच्या कारकिर्दीत तो पूल बनलेला आहे तो मंत्री, तो आमदार याची गॅरंटी देऊ शकत नाही की माझा कार्यकाळ संपसपर्यंत हा पूल टिकेल का. हे आपल्याकडे गुणवत्तेचे वानवा आहे. पुण्यामध्ये जंगली महाराज रोडवरती एका कॉन्ट्रॅक्टरला 46 वर्षापूर्वी एक रस्ता बनवायला दिला. त्या रस्त्यावर अजूनही खड्डा पडलेला नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढा उत्तम रस्ता का बनवला म्हणून पुणे महापालिकेनं त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. आजपर्यंत त्याला एकही काम दिलेलं नाही. चांगला रस्ता बनवला म्हणून. आणि जो खराब रस्ता बनवेल की 1 महिन्यात वाटोळ होईल, 1 वर्षात खडी डांबर सिमेंट गायबच होईल किंवा सगळं गायब होईल, त्यांना परत त्यांना टेंडरची गरज पण आहे, डायरेक्ट देतील. अगदी डायरेक्ट. त्याच्यामुळे हे पक्ष पोसण्याचे, नेते पोसण्याचे, कार्यकर्ते पोसण्याचे, कंत्राटदार पोसण्याची कार्यक्रम जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत लोकांचा फक्त टॅक्स भरून मरण यातना त्यांना द्याव्या लागतील. मरणच त्यांचं पक्का आहे. लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल होईल असं काही घडणार नाही. ज्या महाराष्ट्रातील लोकांना असं वाटतं की गुणवत्ता म्हणजे काय असते, त्यांनी कधीही पुण्याला आल्यानंतर जंगली महाराज रोड जो आहे बालगंधर्व थिएटरकडे जाणारा, त्या रस्त्यावर आजही कधी उभे राहून बघा. 46 वर्षात तिथं अजून एकही खड्डा पडलेला नाही. गुणवत्तेचं आणखी पुढचं उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावर जावा. आज 400 वर्षानंतरसुद्धा त्यांचे तट, बुरुज, दरवाजे जसेच्या तसे अभेद्यपणे उभे आहेत. म्हणजे कामाची गॅरंटी कशाला म्हणतात हे 2 उदाहरणातून कळेल. इथे गॅरंटीवाला कोणी नको आहे, आम्हाला इथे करप्शनवाले लोक पाहिजे. मग असे कॉन्ट्रॅक्टर का जन्माला येऊ देत नाहीत? बघा ना, आता ते जंगली महाराज रोडचं ज्या माणसाने काम केलं त्या कंपनीला परत कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही का? तर परत काम निघलं नाही तर आम्ही खायचं काय? परत कामं निघणं म्हणजे खायला मिळणं. आणि खायचं का? तर इलेक्शनमध्ये खर्च भरपूर झाला आहे. इलेक्शनमध्ये खर्च का भरपूर झाला आहे? तर मेंदू कमी होता म्हणून खर्च झालेला आहे. कारण बुद्धी ज्याची कमी तो जास्त पैसे वापरायला बघतो, कारण त्याला बुद्धिमान माणसाला हरवायचं असतं. मग त्या चक्करमध्ये तो जास्त पैसा ओततो. मग जास्त पैसा ओतला तर जास्त वरबडायला लागतो. मग जास्त वरबडायचं आहे तर चुकीची जास्त कामं करावं लागतात. 5 कोटीचं काम 50 कोटीवरती न्यायचं. मग त्यात सगळ्यांचं वाटप ठरलेलं असते. उदाहरणार्थ एखादं काम दिलं एखाद्या वार्डामध्ये, नगरसेवकचा असो आमदारकीचं, त्यातले 20% आमदार किंवा नगरसेवकाचा हिस्सा त्यातला राखीव असतो, नाही तर त्याला कामच मिळणार नाही. आणि त्यातले जवळपास आणखी 20 ते 30% हे इंजिनियर लोकांचे असतात. म्हणजे तुमचा ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, सिनियर इंजिनियर, शहर अभियंता, मग अभियंता, मग त्याच्यात कमिशनर आला, असे सगळं वरपर्यंत पकडलं तर 45 रुपयेसुद्धा 100मधले, म्हणजे 45% अमाऊंट ॲक्च्युअल कामासाठी शिल्लक राहत नाही. काही ठिकाण तर हे प्रमाण 15% आहे. म्हणजे 100मधले 15 रुपये, समजा 100 कोटीचा रस्ता बनवायला दिला आहे, पूल बनवायला दिला आहे, आणि ते फक्त 15 कोटीच खर्च आले असतील तर तो पडणार ना पूल. मग आता हा प्रश्न होता की तुम्ही एक पुस्तक लिहिलं होतं शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. त्यामध्ये सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभाराचं, स्वराज्याचं आणि पूर्ण त्यांचं किल्ल्यांचं वगैरे नियोजन कसं असतं ते केलं होतं. या महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल, नेत्यांचं मॅनेजमेंट हे असतील सगळे आपले अधिकारी आणि नेते, म्हणजे शासन आणि प्रशासन, ह्यांचं कसं काय ते भ्रष्टाचाराचं मॅनेजमेंट चालतं, तर एक थोडक्यात सांगा ना गणित. कसं असतं, राजकीय नेते आणि प्रशासन या दोघांनी मिळून एकत्र बसून जनतेच्या हिताचे सगळे पॉलिसी, धोरणं ठरवायचे असतात, ते अंमलात आणायचे असतात. धोरणं ठरवण्याचं काम हे राजकीय लोकांचं असतं, म्हणजे याला विधिमंडळ म्हणू किंवा संसद म्हणू. ती चांगली धोरणं अंमलात आणायचं काम करण्याचं काम हे अधिकाऱ्यांचं असतं. त्यासाठी मग IAS असतात, IPS असतात, एक 52 डिपार्टमेंट असतात, ते सगळ्यांनी हे अंमलबजावणी करायची असते. दुर्दैवाने आता झालं कसं माहिती आहे का, ज्या दोघांनी मिळून जनतेचं भलं करायचं असते त्या दोघांचा मिळून अलिखित ठराव झालेला आहे, आपण दोघं मिळून यांना लुटूया. आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार असा टोकाला वाढला आहे. एक IAS ऑफिसर आयुष्यात किमान 400 कोटी रुपये घरी घेऊन जातो.
एक IPS अधिकारी रिटायर होऊन किमान भारताचं सांगता तुम्ही? हो, भारताचं सांगतोय, परदेशातलं नाही. परदेशात आज लगेच जेल होईल, आयुष्यभराची जेल होईल. परदेशामध्ये करप्शन बाबतीत कायदे खूप स्ट्रॉंग आहेत. आपल्याकडे म्हणजे त्यांनी करप्शन केलं हे सिद्ध करायला 10 वर्ष, त्याच्यावर चौकशी बसवणार ती 10 वर्ष, मग समिती बसवणार ती 10 वर्ष, आणि हा मेल्यानंतर मग न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. त्याला तो दोषी होता बरं का. एवढा सगळा डिले असल्यामुळे मग प्रत्येकाला संधी आहे, खूप भ्रष्टाचार करूया, पैसा कमवूया, नीरव मोदी, राहुल चोक्सी, काय ते मोदी चोक्सीसारखे पैसे कमवून पळून जाऊया, अशा प्रकारचं सगळं हे प्रकरणं चालू आहेत. आणि हे दोघं मिळून भ्रष्टाचार एवढा मोठा वाढला आहे की आज भारतावर किती कर्ज आहे बघा, महाराष्ट्रावर किती कर्ज आहे बघा. आणि आता खाली खाली येऊया. भारत सरकारवर कर्ज आहे, बरोबर. राज्य सरकारवर कर्ज आहे. खाली महापालिके जिथं आपण बसलो आहे, ज्या पिंपरी चिंचवड महापालिकेबद्दल मी सारखा ओरडत असतो आहे, ती महापालिका एक काळामध्ये 20 वर्षापूर्वी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका होती. हजारो कोटीच्या तिच्या बँकेत ठेवी होत्या, त्याच्या व्याजावरती कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे पण होतील, एवढे व्याज असायचे त्याचं. आज त्या महापालिकेवर कमीत कमी जवळपास 15,000 कोटीचं कर्ज आहे. 15,000 कोटीचं कर्ज म्हणजे या पालिका क्षेत्रात 6.5 ते 7 लाख स्ट्रक्चर आहेत, म्हणजे घरं आहेत. त्यातले 5 लाख लोक टॅक्स पेअर आहेत. 15,000 कोटी भागिले 5 लाख टॅक्स पेअर पकडले तर प्रत्येक इथल्या टॅक्स पेअरला, सुशिक्षित माणसाला, तू या शहरात राहतोस पण ह्या चोऱ्या काय चालल्यात प्रशासनाच्या आणि राजकारणी लोकांच्या, हे लक्ष द्यायला तुला वेळ नाही, म्हणून तो आता 3 लाख रुपये भरायचे आहेत. एका माणसाने 3 लाख रुपये भरायचे आहेत. आणि जर ते फक्त मुद्दल सांगतो हे व्याजासकट पकडलं तर त्याला जवळपास वर्षाला 1 लाख रुपयाचा भुर्दंड आहे. कारण तू तुझं घर सोडलं नाही, बघितलं नाही खाली काय चाललं आहे, तू TVच्या मोबाईलच्या बाहेर बघितलं नाही की नक्की काय फ्रॉड चाललेला आहे. आणि ह्या सगळ्या बातम्या पेपरला येत नसतात, ह्या बातम्या TVला येत नसतात. TVला पेपरला बातम्या कुठल्या येतात, प्रशासनाच्या बाजूने. जसं की उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छतेमधला पुरस्कार मिळाल्याची कालची बातमी आहे. हे सगळे पुरस्कार विकत आणले जातात, जिंकता है वो बिकता है त्याप्रमाणे. आणि जे अधिकारी येतात ना ते पैसे देऊन येतात. कमिशनरची अपॉइंटमेंट असते ना त्याची वर बोली लागलेली असते, कोण जादा मला कमवून देईल. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या ज्या महापालिका आहेत, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अशा ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व करा, सगळे परप्रांतीयच IAS ऑफिसर कसे अपॉइंट झालेले दिसतात. काय महाराष्ट्रात टॅलेंटवाली माणसं नाहीत का? महाराष्ट्रातल्या IAS ऑफिसरला जर तुम्ही काय सांगितलं की तो असं करून तसं दे, ते बातमी कुठेतरी लीक होईल. पण हे जे परप्रांतातून आणलेले आहेत, UPचे, बिहारचे, शर्मा, वर्मा वगैरे असे आडनावाचे असतील, यांचं काय असतं माहिती आहे का, हे शिकलेले असतात. आता त्यातलं बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, बऱ्याच राज्यांमध्ये कॉपी करून बरेचसे लोक पास होतात. माझ्याकडे असे व्हिडिओ येतात. मग असे कॉपी करून जे पास झालेत परीक्षा, त्यांची प्रवृत्ती काय असणार आहे, जाईल तिकडं लुटा. मग हे लोक मंत्री लोकांना ऑफर देतात की पहिलावाला कमिशनर तुम्हाला 50 कोटी देत होता ना, मी तुम्हाला 100 कोटी देतो. मग असे करून ह्या नियुक्त्या होतात. मग जो कॉपी करूनच आलेला आहे पास होऊन, जो फ्रॉड करूनच पद घेऊन आला आहे, तो परत भरतीसाठी फ्रॉड, प्रमोशनसाठी फ्रॉड, असं करत महाराष्ट्राच्या सगळ्या मुख्य महानगरपालिका किंवा मुख्य जी महाराष्ट्राची पदविक्रीम ती सगळी परप्रांतीय IAS अधिकाऱ्यांनी, IPS अधिकाऱ्यांनी भरली जातात. आणि यात पुढाऱ्यांनाही चांगला वाटा मिळतो. तुम्हाला उदाहरण माहीत असेल की महाराष्ट्राचा गृहमंत्री पण जेलमध्ये गेलता, अनिल देशमुख, आणि महाराष्ट्राचा DIG तो सुद्धा जेलमध्ये गेलता. म्हणजेच हे प्रकरण खरं आहे की नाही? 100%. तर हे असंच सगळीकडे चाललं आहे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मंत्री काय करतो, कोणाला त्या खात्याचं प्रमुखपद देतात, तर जो मला जास्त गोळा करून देईल त्याला आपण कमिशनर कलेक्टर बनवायचा. मग तो कमिशनर कलेक्टर खाली कोणाला अपॉइंट करतो, तो त्याला जास्त गोळा करून देईल त्याला. मग तो खाली कोणाला अपॉइंट करेल, म्हणजे समजा कलेक्टर असेल तर कोणाला अपॉइंट करेल, असा तहसीलदार जो मला जास्त गोळा करून देईल. एकदम करप्ट. हां, एकदम करप्ट. ते दुनिया गेली तेल लावत, लोकांचे जाऊ दे गेले उडत, ते त्यांचं भुगाव दे. जन्म दाखले, मृत्यू दाखले, तुम्हाला समजा डोमिसाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचे दाखले लोकांना 6 महिने मिळत नाहीत. 10,000-25,000 रुपये त्याचे मागितले जातात. मंत्री करप्ट आहे, जिल्हाधिकारी करप्ट नेमायचा. जिल्हाधिकारी करप्ट आहे, तो आणखी करप्ट तहसीलदार नेमतो. मग तहसीलदारला पैसे जास्त गोळा करायचे आहेत. मग तो मंडलाधिकारी जास्त करप्ट नव्हतो. मग तो मंडलाधिकारी काय करतो, तलाठी जास्त करप्ट नव्हतो. मग तलाठी काय करतो, जो ग्रामसेवक असतो तो आणखी करप्ट नेमतो. अशी ही करप्शनची सगळी मोठी लिंक आहे. त्यामुळे जर एखाद्या अधिकाऱ्याला तुम्ही म्हणले, अगदी तहसीलदार असेल, कमिशनर असेल, कलेक्टर, त्याला म्हणले ना मी तुझी वरिष्ठाकडे तक्रार करेल, तर ते काय म्हणतात माहिती आहे का, तुला काय करायचे कर, कुठेही तक्रार दे, कारण मी इथं पैसे देऊन आलेलो आहे.
तुझी तक्रार ऐकायला सुद्धा पैसे लागतील, तू वरपर्यंत कुठेही जाईल. म्हणून हा भ्रष्टाचार असा बेबंद चाललेला आहे. तुम्ही प्रयोग करून पहा, कोणत्याही खात्याच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही कुठेही तक्रार करून पहा. जर कारवाई झालेली तुम्हाला दिसली तर मी तुम्हाला बक्षीस देईन. कोणी कारवाई करायला कोणाविरुद्ध तयार नाही. अर्ज वाचायलासुद्धा पैसे मागतील, एवढी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे याच्यापेक्षा मोगलशाही परवडली, याच्यापेक्षा ब्रिटिशांची जुलमी राजवट परवडली, याच्यापेक्षा निजामशाही परवडली असं म्हणायची वेळ आता येत आहे. एवढी वाईट भयानक परिस्थिती आहे. म्हणजे असं म्हणायचं का की एखाद्या ग्रामसेवकाला म्हणा किंवा तलाट्याला 100-500 रुपये एखाद्या सामान्य माणसानं दिलं तर ते पैसे पार मंत्र्यापर्यंत पोहोचतात? 100% जातात. हे मी कागदावर लिहून देऊ शकतो. जर एखाद्या तलाट्याची, तहसीलदारची, जिल्हाधिकारीची तक्रार मंत्र्याकडे गेली तो त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की केक बटेगा सब में बटेगा, बर्थडे सबका होगा, केक कटेगा सब में बटेगा. तर हे भ्रष्टाचार हे केक आहे जे सगळे वाटून खात आहेत. असे किती पैसे असतील, किती करोड रुपये खाल्ले असतील सगळ्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी? मी सांगितलं ना, एक IAS ऑफिसर 400 कोटी, एक IPS अधिकारी 300 कोटी, एखादा व्यक्ती आमदार झाला तर कमीत कमी 200 कोटी, अशा खूप मोठ्या आकडे आहेत. नगरसेवक झाला तर 50 कोटीच्या खाली येत नाही. म्हणजे आणतात कुठून गोळा करतात. ते भ्रष्टाचाराचे सगळे पॅटर्न आहेत. ते सगळे मी निवडणुकीच्या वेळी छानपैकी लोकांना साक्षर करू, लोकांना सांगू की तुम्ही जर चुकले मतदान करायला तर फटके तुम्हालाच पडणार आहेत. आणि लोकांना कळत नाही. मला पण तेच म्हणायचं होतं. एवढं सगळं आपण बघतोय आपल्या डोळ्यासमोर की काल परवा दिवशी सायकलवर फिरणार नगरसेवक आज फॉर्च्युनर गाडीतून फिरायला लागला आहे. त्याचं ती बदललेलं परिस्थिती ते सुद्धा डोळ्यांनी बघून जर लोकांना समजत नसेल तर अशा मतदारांना देखील काय सांगाल तुम्ही? अशा लोकांवरती कधी इन्कम टॅक्सची धाड पडली का? इन्कम टॅक्सची चौकशी झाली का? नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर की बाबा ह्यांच्याकडून पहिल्या स्कूटरवर फिरत होता, आता ह्याच्याकडं 40 लाखाची गाडी कुठून आली, ह्यांनी 5 कोटीचा बंगला कुठून घेतला, ह्यांनी 100 एकर जमीन कुठून घेतली, ह्याची मुलं परदेशात 1-2 कोटीचा कोर्स करतायत, ते कुठून पैसे येतात, हे जनता का विचारत नाही माहिती आहे का? बऱ्याचशा लोकांनी मतदानालाच पैसे घेतलेले असतात. विचारायचं कोणी माहिती आहे का? जो निष्कलंक असेल. आता या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मी एकटाच ओरडतोय. का ओरडतोय? कारण मी कुठल्याही ह्याच्यात लिप्त नाही आहे, मी कोणाचा वाटेकरी नाही आहे आणि मी कोणाचा वाटा मागणारा माणूस नाही आहे. त्यामुळे माझ्यासाठी वाटा मोकळा येतं. मी सगळ्यांना छानपैकी जे वास्तव आहे ते लोकांसमोर आणतो आहे. म्हणून आमचे व्हिडिओ मिलियन्समध्ये जे चालत आहेत त्याला कारण की आम्ही वास्तवावरती बोलतो आहे. करप्शन संपवायचं असेल तर पहिलं मला करप्शन फ्री व्हावं लागेल, मला चारित्र्यवान व्हावं लागेल. त्यासाठी मला माझ्या गरजा कमी ठेवाव्या लागतील आणि मला माझं विजन मोठं ठेवावं लागेल. इथं काय होतं माहिती आहे का? गरजा खूप मोठ्या आहेत नेत्यांच्या, विजनच्या नावाने शून्य आहे, बॉम्बे. आणि मग खोटे नेतृत्व याला म्हटलं ना ह्या प्रश्नावर तू बोल, तो आता मला वेळ नाही, मी जरा नंतर बोलतो, कारण त्याला ज्ञानच नाही आहे. मग असं बिझी असल्याचं दाखवायचं किंवा मला वेळ नाही असं दाखवायचं, हे सगळे ढोंग येतं. खरं तर अभ्यास करून जर काम केलं तर निवडणुका जिंकायला पैसे लागत नाहीत. मी तुम्हाला दाखवून देईल येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही साधी पोरं कसे उमेदवार उभे करतो बघा आणि कसे जिंकून येते तुम्ही बघा. तो काळ संपला आता पैशाचा. आता लोकांना डिजिटली लगेच कळतं आहे. पूर्वी कोण कुठं पैसे वाटतं हे कळत नाही रात्रभर. आता 10व्या सेकंदामध्ये व्हिडिओ अपलोड होतो आहे, 20व्या सेकंदात सगळ्या गावभर बोंब होती आहे की इकडं पैसे वाटप चालू आहे तिकडं. आणि बऱ्याच ठिकाणी तर फक्त अफवा असतात बरं का की पैसे वाटप चालू आहे. खरं तर तसं नसतं आहे. काही निवडक ठिकाणी पैसे वाटप होतं, काही निवडक लोकांना पैसे मिळतात, काही निवडक लोकांना पैसे दिले जातात, काही लोकांना निवडक ठिकाणी पैसे घ्यायला लावले जातात. पण याचं प्रमाण 15, 20, 30% वर जात नाही. राहिलेले 70% लोक ही आमची प्रॉपर्टी आहे. आम्ही त्यांच्या आधारे सगळ्या निवडणुका जिंकून दाखवू. महानगरपालिकेमध्ये तुम्ही बरेच दिवसापासून फिरताय आणि भरपूर प्रश्नांवरती तुम्ही आवाज उठवताय. असे काही अनुभव आहेत जे खरंच तुम्हाला जाणवले की यांनी भ्रष्टाचार केला, यांनी पैसे खाल्लेत, असे काही अधिकारी आहेत? एक अधिकारी असा शोधावा लागेल मला ज्यांनी पैसे खाल्लेले नाहीत. निवडक लोक आहेत 1, 2, 4, 5% की जे असे करप्शनच्या बऱ्यापैकी लांब आहेत. बाकी सगळे तर ते ठिकाणी पैसे देऊनच आलेले आहेत. जो पैसे देणार नाही त्याला पाणी पुरवठा, जो पैसे देईल त्याला बांधकाम, जो पैसे देईल त्याला अतिक्रमण विभाग, जो पैसे देईल त्याला अग्निशमन. जिथं पैसे खायला चान्स आहे तिथं लोक का पैसे देऊन जात आहेत? पैसे ते देत आहेत म्हणजे त्यांनी अभ्यास केलेला आहे पहिला की मी जर 5 कोटी रुपये देऊन गेलो तर मी 50 कोटी कमवू शकतो. असं ते अभ्यास करून येतात बरं का. जसं आपण परीक्षेला अपेक्षित प्रश्नसंच असतो की नाही, कोणते प्रश्न येतील, तसं कोणत्या डिपार्टमेंटला काय कमाई आहे याचा अभ्यास करूनच पदं दिली जातात, घेतली जातात वगैरे वगैरे. पण असं प्रशासनाच्या विरुद्ध जाऊन प्रश्न विचारणाऱ्यांना काय बघावं लागतं? काय म्हणजे तुम्हाला आतापर्यंत धमकी वगैरे काय? नाही, जेव्हा तुम्ही प्रशासनाच्या विरुद्ध बोलता, त्यांचा भ्रष्टाचार उघड करता, तो खरा असेल, कायद्याच्या चौकटीत तुम्ही मांडला, नम्र भाषेमध्ये मांडला, संविधानिक पद्धतीनं मांडला तर तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल करता येत नाही. आणि तुम्ही जसे म्हटले की तुम्हाला काय धमक्या देणारे फोन,
किंवा बदनामीचे काय प्रकरणं, असे प्रयोग करायला आता मी खूप मोठा झालेलो आहे. मी बारामती लोकसभा लढवलेली आहे. त्यामुळे समोरच्या माणसाला याचा अंदाज येतो की जो बारामतीतून फॉर्म भरू शकतो तो तेवढाच थोडाफार अटीतटीचा खेळाडू अभ्यासू असू शकतो. दुसरी गोष्ट, मी स्वतः पक्ष काढल्यानंतर 6 महिने मी लीगल स्टँड अभ्यास केलेला आहे की प्रश्न कसे असतात, कायदे चौकटी ते कसे मांडायचे असतात. उदाहरण तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यापासून सगळ्यांनाच AC बसवण्याची परमिशन नाही. हे कुणी बाहेर काढलं? तुम्हीच काढलं होतं. ते आपण बाहेर काढलं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाऊन व्हिडिओ काढू शकता तुमच्यावर गुन्हा दाखल न होता, आणि तुमच्यावर 353 म्हणजे सरकारी कामात अडथळा आणला हे दाखल न होता सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे व्हिडिओ काढून तिथला भ्रष्टाचार ओपन करू शकता. हे कोणी दाखवून दिलं? ते आपण दाखवून दिलं. 353 दाखल कधी होतो माहिती आहे का? तुम्ही गेले एखाद्या ऑफिसमध्ये, त्यांचं काम चालू आहे, ते डिस्टर्ब केलं, फायली फाडल्या, टेबलं फोडली, त्या अधिकाऱ्याचा हात पिरगाळला, त्या अधिकाऱ्याची मान मोडली किंवा त्या अधिकाऱ्याला फटके दिले, याच्यामध्ये 353 दाखल होऊ शकतो सरकारी कामात अडथळा. पण तुम्ही जाऊन त्याला प्रश्न विचारताय की मला ह्याची माहिती पाहिजे किंवा ह्याच्याबद्दल मला तुमच्याकडून तुमची बाजू काय ते मला सांगा. हे विचारणं हे कायद्याच्या कक्षेत कुठेही गुन्हा नाही. कलम 19(1)(ब) नुसार तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नंबर 2, तुमच्या टॅक्सपेअरच्या पैशातून ह्या सगळ्या यंत्रणा चालतात, प्रशासन. तर माझ्या पैशाचं झालं आहे काय हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आता एखादा अधिकारी काय म्हणतो की भेटण्याची वेळ 3 ते 6, असं कसं असू शकतं? अगदी अधिकाऱ्यांचा जेवणाचा वेळ 1 ते 2च्या दरम्यान आहे. याचा GR पण मी लोकांना दाखवला. मी एका ठिकाणी पालिकेत गेलो, लोक येत होते जात होते. काय काम आहे म्हटलं तर आतमध्ये अधिकाऱ्याचा वाढदिवस होता. लोक केक घेऊन येत होते, लोक बुके घेऊन येत होते, लोक पाकिटं घेऊन येत होते, लोक गिफ्ट घेऊन येत होते, काय घेऊन पण जात होते. असं सगळं चालू होतं. मी बघितलं, अरे हा वर्किंग डे आहे, याच्यामध्ये हे काय कार्यक्रम चालला आहे. मग आमच्या कार्यकर्त्यांनी सगळे माहिती अधिकार टाकायला सुरुवात केली, मुख्य सचिवांना पत्र लिहिली. सगळं 23 तारखेला गेल्या महिन्यात शासनाने GR काढला की शासकीय कार्यालयात शासकीय वेळेमध्ये कोणालाही वाढदिवस साजरा करता येणार नाही. हे लोकशाहीमध्ये केवढं मोठं यश आहे जेव्हा तुम्ही कायदेशीरपणे भांडता. तसंच शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ काढता येणार नाही असं लोकांचं म्हणणं असतं. कसं शक्य आहे? भारतीय पुरावा कायदा 2023 नुसार, इंडिया एव्हिडन्स ॲक्ट 2023 नुसार, एक्सेप्ट डिफेन्स एरिया, फक्त लष्कराचे जे ऑफिसेस आहेत किंवा लष्कराचे जे डेपोज आहेत किंवा लष्कराचं दारुगोळा, साहित्य हे सगळं जिथं असते, एवढा भाग जर सोडला तर तुम्ही सगळीकडे, अगदी न्यायालयात, पोलीस स्टेशनमध्ये, महापालिकेमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिस, सगळीकडे व्हिडिओ काढू शकता, कायद्याने काढू शकता. जिथे पहिलंच लिहिलं आहे गेटवरती प्रतिबंधित क्षेत्र, अंदर आना मना है, फोटो काढणं मना है, शूट ॲट साईट, जर परवानगीशिवाय आत आल्यास गोळी मारली जाईल, अशी 3 वाक्य जिथं दिसतील तिथंच बाबांनो फक्त व्हिडिओ काढायचा नसतो. बाकीच्या ठिकाणी तुम्ही सगळे व्हिडिओ काढू शकता. या आता व्हिडिओनंतर महाराष्ट्रातील सगळ्या ठिकाणी पोराचा व्हिडिओ बिंदासपणे काढू शकतील असं मला वाटतं. इंडिया एव्हिडन्स ॲक्ट 2023. म्हणजे जे पोरांना असे भरपूर प्रश्न पडतात, ज्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारायची इच्छा असते पण भीती वाटते, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. आणि ज्या ठिकाणी एखादा अधिकारी, कलेक्टर असो, कमिशनर, तो म्हणेल चल बाहेर व्हिडिओ काढायचा नाही, त्याला पहिलं हे विचारायचं की कोणत्या कायद्यानव्हे व्हिडिओ काढायला प्रतिबंध आहे हे मला तुम्ही दाखवा. कोणता GR आहे, कोणता आदेश आहे, वगैरे वगैरे. काय लोक काय सांगतील माहिती आहे का? आम्ही ठराव पास केलेला आहे. तुमच्या ठरावाला कोण विचारतो? उद्या तुम्ही ठराव पास करताल की नागरिकांनी पालिकेत येऊ नये, असं कुठं होईल का? तेव्हा ठराव नाही, GR म्हणजे या सगळ्या महानगरपालिका, ही जिल्हा अधिकारी कार्यालय हे महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाच्या अंतर्गत येतात. त्यांनी ठराव पास केला आहे का? तसा नाही आहे. मग तुम्हाला सगळीकडे जाण्याचा अधिकार आहे, व्हिडिओ काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही गेले तर घाबरायचं कारण नाही. तुम्ही तुमच्या प्रश्नासाठी भांडू शकता, फक्त शिवीगाळ करायची नाही, अश्लील हावभाव डिस्क्लेमर काय असेल ना ते डिस्क्लेमर ते एकदा सांगा की तुम्ही शिवीगाळ अधिकाऱ्याला करता कामा नये. तुम्ही महिला समजा अधिकारी समोर असेल किंवा कर्मचारी, अश्लील हावभाव करायचे नाहीत. जे काही तुम्हाला विचारायचे ते कायद्याच्या कसोटीत आणि सौम्यपणे, सभ्यपणे तुम्ही विचारू शकता. शेवटी तुम्ही भांडायला गेलाय का भ्रष्टाचार उखडायला गेलाय हे सांगा. काही लोक असतात की जातात कॅमेरा घेऊन डायरेक्ट भांडायला सुरुवात करतात. साहेब तुम्ही पैसे खाल्ले, तुम्ही भ्रष्टाचारी आहेत, तुम्ही चोर आहात. अरे ते कागदावर सिद्ध कर ना, तो तोंडाने बोलून कशाला करतोय? म्हणून मी काय करतो, GRच घेऊन जातो, मी कागदच घेऊन जातो की साहेब हे तुमचं असं हे प्रकारे आता याच्यावर सांगा. उदाहरण तुम्हाला सांगतो, आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेले 5-6 वर्ष ऑडिटच झालेलं नाही. ऑडिटच झालेलं नाही, त्याच्यामुळे भ्रष्टाचार 15,000 कोटीचं झालेलं आहे.
मग मी त्या अधिकारी जाऊन कॉलर पकडायची असते का? संविधानिक पदावर बसलेला माणूस असेल, मी सुद्धा एका पक्षाचा अध्यक्ष आहे, म्हणून आपण जाऊन व्यवस्थित विचारलं पाहिजे की साहेब असा असा घोटाळा झालेला आहे, तुमचं जेव्हा काय मत आहे, तुम्ही ऑडिट कधी करणार आहे? म्हणजे मी नुसतं रोज 4 माणसं जरी पाठवली ना त्या अधिकाऱ्याला विचारायला की साहेब ते ऑडिट कधी होणार आहे, तरीसुद्धा ऑडिट होऊन जाईल. लोकशाहीमध्ये असंही कामं करता येतात. मला फक्त याला बदनाम करायचं आहे, मला फक्त ह्याला कैचीत पकडायचं आहे, किंवा मला फक्त मी कसा भांडू शकतो हे मला दाखवायचं आहे, याच्यासाठी नाही. मला भ्रष्टाचार उघडा करायचा आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी मी शांततेच्या मार्गानं, सनदशीर मार्गानं, कायदेशीर प्रक्रियेनं मी कोणाच्याही केबिनला जाऊ शकतो, त्यांचा व्हिडिओ काढू शकतो आणि प्रत्येक नागरिक हे करू शकतो. फक्त उद्देश भांडण्याचा नसावा, उद्देश प्रश्न सोडवण्याचा असावा, असं आहे. म्हणजे भाषा सौम्य असेल तर अधिकारी उत्तर देतात. मला सांगा ना, आता मी केवढे भ्रष्टाचाराची प्रकरणं एक्सपोज केली, अनेक अधिकारी एक्सपोज केले. काय माझ्यावरती 353 गुन्हा दाखल झाला आहे? काय माझ्यावरती विनयभंगाची केस झालेली आहे? काय माझ्यावरती बाकीचा कुठला गुन्हा दाखल होतो का? कसा होईल मला सांगा. आणि जर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर मी लगेच BNS 248 वापरेल ना त्याच्याविरुद्ध. BNS 248 एक मिसाईल आहे. हे मिसाईल म्हणजे काय तुम्हाला सांगतो. जसं एखादं मिसाईल एखाद्या देशावर आलं की ते त्यांचं एअरडोम असतं, त्यातून दुसरं मिसाईल उडतं, ते त्याला काउंटर करतं. तसं एखाद्या अधिकाऱ्याने किंवा कुणी नागरिकाने जर खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर त्याला खोटा गुन्हा दाखल केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो. याचं कलम आहे BNS म्हणजे भारतीय न्यायसंहिता 248 248. त्यामुळे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी BNS 248 हे सेक्शन लक्षात ठेवायचं. त्या अंतर्गत भारतामध्ये फक्त 2 लोकांवर तुम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही कायद्यानं, बाकी सगळ्यांवर करता येतो. कुणी म्हणलं कलेक्टरवर गुन्हा दाखल करता येत नाही, कोण म्हणलं IPSवर करता येत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेत ना, IPS अधिकारी जेलमध्ये गेलेले तुम्ही बघताय ना. फक्त भारतात 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करता येत नाही. तुम्ही काही करा त्यांच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही. त्या 2 व्यक्तींचं नाव आहे, एक राज्यपाल आणि दुसरा आहे राष्ट्रपती. हे सोडले तर पंतप्रधानावरती महाभियोग चालवता येतो, अविश्वास. पंतप्रधानावरती गुन्हा दाखल करता येतो, मुख्यमंत्र्यावरती करता येतो आणि ह्यांना जेलमध्ये पण घालवता येतं. अनेक पंतप्रधान जेलमध्ये गेलेले बघता येतील, अनेक मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेले बघता येतील, कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतात. त्यामुळे नागरिकांनी ही भीती बाजूला करावी की मोठ्या माणसाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. फक्त तुम्हाला मोठ्या तयारीनिशी ताकदीनिशी जावं लागतं. सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीती काय असते माहिती आहे का? मला कायद्याचा अभ्यास नाही, मी तिथे गेल्यानंतर कुठले कलमाखाली बोलायचं, काय बोलायचं ह्याचा अभ्यास नाही, म्हणून घाबरतात की ते एखाद्या अधिकाऱ्याला उलट प्रश्न देखील विचारू शकत नाहीत. नाही, ते भीतीचं दुसरं एक कारण असतं. शासकीय कार्यालयात गेले की असा एक बोर्ड लावलेला असतो, या ठिकाणी गोंधळ केल्यास या कायद्यानुसार एवढी शिक्षा, या ठिकाणी असं केल्यास अशी शिक्षा, असं केल्यास असं शिक्षा. खरं तर त्याच्या बाजूला दुसरा कॉलम काय माहिती आहे का? नागरिकांचे अधिकार. इथं फक्त अधिकाऱ्यांच्या अधिकाराबद्दल लिहिले, शासकीय कामात अडथळा आणल्यास तुम्हाला एवढी कैद, अमुक केले तमुक तमुक. बरोबर, मग इथं पण लिहा ना की 7 दिवसात तुमचा कागद पुढे गेला नाही तर ही शिक्षा आहे, कागद फाडला तर ही शिक्षा आहे, कागद गायब केला तर ही शिक्षा आहे, वेळेत काम नाही केलं तर ही हे सनद आहे ना नागरिकांची, तीसुद्धा लावली गेली पाहिजे. कदाचित पिंपरी चिंचवड महानगरपालिका पहिली महापालिका ठरेल आमच्यामुळे. इथं हे नागरिकांचे अधिकार आतमध्ये आले की तुम्हाला दिसतील. प्रत्येक अधिकारी ज्या केबिनला बसतो चेंबरला, त्याच्या बाहेर हे लिहावं लागतं जॉब चार्ट. जॉब चार्ट म्हणजे काय माहिती आहे का? माझी कामं, मी काय काय कामं करायची आहेत तिथं लिहायचं असतं. 1 2 3 4 5 जे काय असेल ते. लोकांना एखाद्या शासकीय इमारतीत गेलं चक्रा का मारावे लागतात? कारण अधिकाऱ्याचं फक्त नाव लिहिलेलं असतं, पण त्या अधिकाऱ्याचं काम काय तिथं काही लिहिलेलं नसतं. नागरिक जाऊन विचारतो, साहेब हे माझं काम आहे. तो म्हणतो हे माझ्याकडे नाही तुमचा विषय. मग साहेब कोणाकडे विषय? मला नाही सांगता येणार. म्हणजे काय? प्रत्येक अधिकारी जर तो शिक्षक असेल तर शिक्षक त्याच्या नावासमोर लिहिलं पाहिजे, त्याचा विषय लिहिला पाहिजे. इतिहासाचे शिक्षक आहेत, गणिताचे शिक्षक. तसं उपायुक्त असेल, आयुक्त असेल, कलेक्टर असेल, त्याच्याकडे कोणती खाती याचं वर्गीकरण असतं ते त्याच्या बाहेर टेबलावरती लिहिलेलं असलं पाहिजे. म्हणजे ती पाटी वाचूनच माणसाला ठरवता येईल की माझं काम ह्याच्याकडे आहे का नाही आहे. म्हणजे त्याची जी हेलपाटे मारायची पद्धत आहे ती बंद होईल. पण ते हेलपाटे ह्यांना मारण्यात इंटरेस्ट असतो अधिकाऱ्यांना. का तर हेलपाटे मारून कंटाळून तो काय करतो, शेवटी एखादा एजंट शोधतो, माझं काम कोण करून देईल. मग एजंट आला की कमिशन आलं, कमिशन आलं की भ्रष्टाचार आला, आणि भ्रष्टाचाराशिवाय सरकार चालवता येत नाही. लोकांचा असा समज आहे की सरकार भ्रष्टाचार करतं. चूक. सरकार भ्रष्टाचारच करत नाही, भ्रष्टाचार करण्यासाठीच सरकार असतं. बरं, शेवटचा प्रश्न विचारायचा मला होता या सगळ्यामध्ये. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. राज्याची सध्याची काही परिस्थिती आहे, म्हणजे काल परवा दिवशी आपण कालची तर घटना बघितली विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची. त्याच्या अगोदर एका आमदारांनी कॅन्टीनमध्ये बनियनवरती एकाला मारलं, बॉक्सिंग केली. संतोष देशमुख प्रकरण असेल बीडमधलं, गायकवाड, संजय गायकवाड काहीतरी, बीडमध्ये संतोष देशमुख असेल. आपलं महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक प्रकरणं आपण बघितली.
महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिले? आता काय राहिले उदाहरण बघायचं, हे चित्र बघण्यापेक्षा महाराष्ट्रातील 13 कोटी लोक जनतेनं अरबी समुद्रात जाऊन उड्या माराव्या की काय, याच्यासाठीच आम्ही यांना निवडून देतो का? जर माझ्या पक्षाचा एखादा आमदार याचा असताना तर मी ताबडतोब त्याला निलंबित नाही, त्याची आमदारकी काढून घेतली असती आणि आजीवन त्याला राजकारणावर बंदी घातली असती की असल्या गुंडागर्दी करणारा, शिवीगाळ करणारा आमदार मला नको आहे. पण महाराष्ट्रातला एकही पक्ष हिंमत करू शकत नाही. याची कारण माहिती आहे का, की गुंडांशिवाय राजकारणच करता येत नाही यांना. कारण हे सगळे गुंडच लोक आहेत, हे पक्ष नव्हेत, ही गुंडांची टोळकी आहेत, छोटी मोठी विस्तारित टोळकी वगैरे वगैरे. हां, हे सगळे गुंडच आहेत, सॉफ्ट गुंड आहेत, ते बाहेर दिसणार. म्हणजे असे पांढरे कपडे घालून भाई म्हणण्याची लाज वाटेल ना, मग पांढरे कपडे घालून भाऊ म्हणायचे, सॉफ्ट भाऊ. आणि मग तो भाऊची कामं तीच असतात बरं का, की स्वतःच्या कमरेला पिस्तूल नसतं पण पिस्तूलवाला त्याच्यासोबत असतो, त्याचा स्वतःचा वाळूचा धंदा नसतो पण वाळूचा धंदा करणारा याच्याबरोबर असतो, याचा स्वतःचा दारूचा धंदा नसतो पण दारूचा धंदावाला याचा पार्टनर असतो. असं सगळे टोळकं मिळून हे राजकारण चाललं आहे. याला म्हणतात पक्ष, एकच लक्ष, ऑरबाडणे, याला म्हणतात पक्ष. साधारण सामान्य जीवनामध्ये एखाद्या गुन्हेगाराने गुंडगिरी केली, काय केलं तर आपण त्याच्यावरती मकोका लावतो. ह्या असल्या गुंडगिरीवरती जनतेने कोणता मकोका लावायला पाहिजे? कोणत्याही राजकीय पक्षाचा असा गुंड प्रवृत्तीचा माणूस उभा राहिला की त्याच्यावरती पूर्ण बहिष्कार, त्याला एवढी कमी मतं पडली पाहिजेत की परत भविष्यात कुणी गुंडांनी तिकीटच पक्षाकडे मागलं नाही पाहिजे. म्हणजे पक्षाच्याही लक्षात आलं पाहिजे की गुंड माणसाला तिकीट दिलं तरी पडतो, त्यांनी 100 कोटी वाटले तरी पडतो. मग हे राजकारण सगळं सुधरेल आणि लोक पक्ष चांगल्या उमेदवारांना तिकीट देत सुटतील. आता तुम्ही पक्षाचा विषय काढला, थोडक्यात मी संपवतो. पक्षाचा विषय काढला, ती म्हटलं की हे सगळे गुंड म्हणजे एकत्र येऊन खाणाऱ्यांचा जो गुंड तयार असतो पक्ष, त्याला पक्ष बोलतात. तुमचा देखील एक पक्ष आहे. तुमचा पक्ष आणि यांचा पक्ष वेगवेगळे कसे आहेत? आमचा पक्ष वेगळाच आहे. पक्षाचा अध्यक्ष नॉन करप्ट आहे. पक्षाचा अध्यक्ष खूप कमी गरजा असणारा आणि प्रचंड विद्वत्ता बाळगणारा आहे. माझ्या घरात पैशांपेक्षा जास्त पुस्तकं दिसतील. बाकीच्यांच्या घरात बघा, एक पुस्तक तरी तुम्हाला सापडलं तर. बरेचसे तर नगरसेवक असे ना वाचताच येत नाही. बरेचशा आमदारांना तर पत्रच लिहिलेलं वाचता येत नाही. ते दुसऱ्याला का म्हणतात, जरा बघ रे काय लिहिलं याच्यावरती, बरोबर. तर हे जेवढा माणूस शिक्षित, जेवढा सुसंस्कृत, तेवढंच भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. माझ्या पक्षामध्ये हाच फरक असणार आहे की आम्ही करप्शन करणाऱ्यांना एंट्री देणार नाही. शिवाजी महाराजांनी जसं भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ठेवलं तसं आमच्या पक्षाचं धोरणच ते आहे की नगरसेवक बना, भ्रष्टाचार खणून काढा भ्रष्टाचार. आणि मला सांगा ना, 500 कोटी 1000 कोटी जमवल्यानंतरसुद्धा माणूस 2 वेळचंच जेवतो ना, 6 फुटाच्याच बिछाण्यावर झोपतो ना, अंगावर एकच ड्रेस घालतो ना आणि एकाच गाडीत बसतो ना. मग एवढे सगळे कुटाने कशाला? आणि 1000 कोटी कमवायचे, कमवणं सोपं आहे हो, पण ते कुठं लपवायचे. ह्याच्यामध्ये काय होतं, BP, शुगर, डायबिटीज, हायपरटेन्शन हे पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या टप्प्यात CD, CID, CBI आणि शेवटचा टप्पा ED. मग ही ED पिढी हे मागं लागून आपली पुढची पिढी बर्बाद होण्यापेक्षा जे आहे त्यात आनंदाने जगायला काय हरकत आहे. उलटं तुम्ही ह्या जगाला काहीतरी देऊन गेला असं इतिहासात नोंद होऊ द्या. काहीतरी लुटून मोर गेलास मेला अकाली, अशी नोंद कशाला होऊन देत आहे. त्याच्यामुळे राजकारणातल्या गरजा ह्या खोट्या प्रतिष्ठेमुळे आल्यात आणि त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी भ्रष्टाचार होतो. त्या प्रतिष्ठा एकदा हाणून पाडल्या म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना एक्सपोज करत चाललो आहे. त्यांच्या प्रतिष्ठेलाच, म्हणजे इकडं चोरी करतो अधिकारी, गावात त्याचा सत्कार होतो आहे, त्याला प्रेरणा मिळते ना की मी माझ्या गावात 10 लाख रुपयाचं डोनेशन दिलं. पण आणलं कुठून? बरेचसे लोक जे वाटप करतात ना, नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा राजकारणातील लोक, गरिबांना हे वाटप, दिवाळी फराळ वाटप, आनंदाचा शिदा वाटप, गरिबांना कपडे वाटप, अमुक तमुक वाटप, हे वाटप करायला पैसे कुठून येतात हे लोकांनी विचार करायला पाहिजे ना. की मताला 1000 रुपये, मताला 2000 रुपये, हे आणतात कुठून? यांचा बिझनेस काय आहे? आणि जो आज वाटणारे तो उद्या लुटणारे, एवढं करणारे सेन्सिबल लोक पाहिजेत ना. गरिबांना रातोरात पैसे वाटायचा प्रयोग होतात. अर्थात ते वैचारिक गरीब आहेत त्यांनाच पैसे वाटतील ना. जर आमच्यासारख्या वैचारिक श्रीमंताकडे आले तर आम्ही त्याचे पैसे घेऊ का? उलटा आम्ही त्याला कॅप्टनला घालून परत पाठवू की तू काय आम्हाला खरेदी करायचा प्रयत्न करतो का? त्याच्या विरोधात प्रचार होईल आमचा. तर आम्ही असेच करणारे, सज्जन उमेदवार उभे करणारे. आमच्या उमेदवारांना पैसे वाटायची गरज पडणार नाही. आमचे उमेदवार लोकांचे पैसे घेतील, म्हणजे लोक सन्मानाने त्यांना 5000 10,000 रुपये देतील की तू प्रचाराला आमचा हा निधी, आमची तुम्हाला मदत, डोनेशन आणि वरून आमचं मतसुद्धा. हे चित्र आम्ही असं तयार करू. सनई छत्रपती शासनमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये मग तुम्ही उल्लेख केलाच, पण समजा आता हा व्हिडिओ कोण बघत असेल किंवा ही पसरला व्हिडिओ, कुठल्या लोकांना तुम्ही पक्षामध्ये इन्व्हिटेशन देताय किंवा स्वागत करताय? जे सुशिक्षित आहेत, ज्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, म्हणजे ज्याचा बाप आजा पंजा कोणी राजकारणात नाही, अशा सगळ्या लोकांचं स्वागत आहे. ज्यांच्याकडे किमान ग्रॅज्युएशनची डिग्री आहे अशा सगळ्या लोकांना, वेगळ्या फील्डमधले डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, CA, CS,
त्याच्यानंतर तुमचे प्राध्यापक, शिक्षक, कलावंत, त्याच्यानंतर खेळाडू, अशा सगळ्या लोकांना, आणि एक्सेप्शन म्हणजे काही लोक असे पण असतील की ज्यांच्याकडे डिग्री नसेल पण एक्सलंट नॉलेज आहे, अशासुद्धा लोकांना महाराष्ट्राच्या राज्यघटनेत 12 आमदारकी राखीव आहेत. भारताच्या राज्यसभेतसुद्धा काही राज्यसभेच्या सीट राखीव आहेत. त्या अशीच तरतूद शासनाची आहे संविधानात. त्या तरतुदीच्या अनुसार काही तशाही लोकांना आम्ही संधी जरूर देऊ शकतो. पण शिक्षण आहे, संस्कार आहेत आणि गरजा कमी आहेत आणि बुद्धीचा आवाका मोठा आहे, अशा लोकांना संधी दिली तर नक्कीच पर्यावरणाचे प्रश्न सुटतील, पाण्याचे प्रश्न सुटतील. अहो बघा, अजून 75 वर्ष झाली तरी आमच्याकडे मुद्दे काय असतात इलेक्शनमध्ये? वॉटर, गटर, मीटर, याच्या पुढेच जात नाही. म्हणजे हे चिटर लोकांचा कार्यक्रम आहे, वॉटर, गटर, मीटर. त्याच्यापेक्षा तुम्ही, जसं माझा जाहीरनामा तयार आहे पक्षाचा, आम्ही दरवर्षी 1000 मुलांना कोलंबिया आणि ऑक्सफर्ड, केम्ब्रिज विद्यापीठाला पाठवणार, शिष्यवृत्ती देणार, असं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये इथे गरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना 10 लाखात 1 BHK, मध्यमवर्गीयांना 20 लाखात 2 BHK, 30 लाखात 3 BHK, असे सगळं आम्ही देणार आहोत. या ठिकाणी 1 लाख मुलांना आम्ही उद्योगासाठी लागणारी जागा, भांडवल, ट्रेनिंग आणि लायसन हे सगळं देणार आहोत. 50,000 महिलांनासुद्धा हे देणार आहोत. त्याचबरोबर आम्ही सगळे शाळा फ्री करणार आहोत, दवाखाने फ्री करणार आहोत. हे विजन आहे ना. शेवटी ह्या लोकांसाठी आपण राजकारण करायचं ना. आम्ही खूप वेगळ्या प्रकारे, म्हणून आमचे व्हिडिओ जे चाललेत ना, आत्तापासून लोक आम्हाला विचारायला लागले की निवडणुका कधी येत आहेत, कोण तुम्ही उमेदवार देणार आहेत. कारण आम्ही पिंपरी महापालिकेतल्या 128 पैकी 100 जागा जिंकून येण्याचा आमचा संकल्प आहे. त्या दिशेने आम्ही चाललो आहे आणि बाकीच्याही 14 महापालिका आम्ही सोहळ्यावर लढवणार आहोत. असे जे काही कार्यकर्ते असेल, जनता असेल, ज्यांना तुमच्यासोबत जोडायचं असेल, त्यांना म्हणजे कसं जोडू शकतो? तुमचा आणि त्यांचा जो गॅप आहे, हा गॅप कसा भरणार? आमचं फेसबुकला, यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला 3 ठिकाणी पेज आहेत, चॅनल आहे, अकाउंट आहे. प्रोफेसर नामदेवराव जाधव या नावानेच आहे आणि त्याच्यावर आमचे व्हिडिओ येतात. आणि एकदा तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला की तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू मग तुम्हाला पुढचे पाहता येतील. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही फॉरवर्ड करा. आणि ज्या तालुक्यात, जिल्ह्यात तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही सनई छत्रपती शासन पक्ष नावाचा ग्रुप बनवा आणि बऱ्याचशा लोकांना ॲडमिन करा. लोकांना ॲड करायला सुरुवात करा. ज्या लोकांना आवडेल ते आणखी लोकांना ॲड करतील, ज्या लोकांना आवडणार नाही ते फिल्टर होऊन बाहेर पडतील. त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी होत जाईल. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असे आमचे धडाधड हजारो ग्रुप बनत चाललेले आहेत. आणि बाकीच्या प्रस्तावित पक्षांना अंदाजसुद्धा येणार नाही की आमचं काय चाललं आहे आणि आम्ही डायरेक्ट सत्तेमध्ये येऊ. कारण हे रॅल्या काढत बसणार आहेत, हे जेवणावळी, भोजनावळी, घरोघरी जात बसणार आहेत. यांच्या प्रचारात फिरणारे लोक आमचे व्हिडिओ शेअर करणार आहेत, यांच्या प्रचारात फिरणारे लोक आमचे व्हिडिओ बघणार आहेत. असं आम्ही डिजिटल जोरात काम सुरू केलेलं आहे. निवडणुकीच्या अगोदर 5 महिने अगोदर मी माझी प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे. आणि पिंपरी चिंचवडमधला आज एक मोबाईल असा आम्ही ठेवला नाही की ज्याच्यात आमचा व्हिडिओ पोचत नाही. तेच आम्ही महाराष्ट्रावर सुद्धा करू. सगळ्या तरुण पोरांना आम्ही संधी देणार आहोत. तुमचं खरोखर स्वप्न खूप मोठे, उज्ज्वल आहे. पण याच्यामध्ये एक माणूस नाराज होऊ शकतो, जो दारूवाला, नळीवाला, जो यांचे कार्यकर्ते, त्यांना कसं काय तुम्ही नाराजीतनं दूर करणार आहे? हा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा आहे, हा महाराष्ट्र शिवबांचा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दारू बनवायला, दारू विकायला आणि दारू प्यायला बंदी होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठलंही व्यसन करायला बंदी होती. त्याच महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत आपण आहोत. त्यामुळे आपण दारूशिवाय बाकीच्या वस्तू विकून पण पैसे कमावता येतात. मटणाच्याच धंद्याशिवाय सुद्धा हॉटेले जोरात चालतात ना. आमचा मटण खाण्याला विरोध नाही. आमचा कोणी शाकाहार करावा का मांसाहार ह्याच्यावर आमचं डोकं आम्ही लढवणार नाही. ज्याला जो आवडतो आहार तो त्यांनी जरूर घ्यावा. परंतु व्यसनमुक्त समाज झाला तर समाज चांगला घडतो आणि भ्रष्टाचार पण कमी होऊ शकतो. म्हणून दारूची दुकानं बंद केली म्हणजे महाराष्ट्र बंद पडेल असं चित्र दाखवलं जातं, ते खरं नाही आहे. दारूशिवाय महाराष्ट्र उभा राहिलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. ह्याच्यामध्ये एक प्रश्न राहिला की तुम्ही आता सांगितलं की माझ्या पक्षामध्ये सुशिक्षित लोकांना मी इन्व्हाइट करतो आहे. जे बाकीचे लोक आहेत आपले, म्हणजे काही थोडेफार कमी शिकलेले असतील, त्या लोकांना असं वाटेल की अरे हा पक्ष आमच्यासाठी नाही. नाही, आमच्या जर असं लक्षात आलं की एखादा माणूस 8वी 9वी 10वी नापास आहे पण त्याच्याकडे टॅलेंट भरपूर आहे, म्हणजे नियतीने त्याला शिक्षणातून बाहेर काढलं की गरिबीमुळे बाहेर पडावं लागलं किंवा आईवडील लहानपणी वारले, परिस्थितीमुळे पुढं शिक्षण नाही घेता आलं किंवा अशा अनेक एखादी घटना असू शकते की ज्याच्यामुळे त्यांना शिक्षण पुढे घेता आलं नाही. अशा लोकांना आम्ही नगरसेवकचे तिकीट देऊ, त्यांना पुन्हा शाळेत घालू आणि त्यांना आणखी ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट करून घेऊ. तुमचं कोणाचं शिक्षण राहिलं असेल तर पहिलं प्राधान्य इकडे. तर सर त्यांची फी पण बरोबर का, त्यांना कुठला कोर्स सुटेबल आहे याचं काउन्सिलिंग करू, त्यांना त्या कोर्सला आम्ही घालू आणि त्या कोर्सला घालून त्याची फीसुद्धा आम्ही देऊ. जसं की आमच्या पक्षातून जेवढे लोक नगरसेवक होणार आहेत त्यांना आम्ही आमच्या ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना महापालिकेचे जिथं नगरसेवक म्हणून ते बसत आहेत त्या महापालिकेतच त्यांना आयुष्यभरासाठी, करप्शन त्यांनी करू नये म्हणून त्यांच्या नावावर आयुष्यभरासाठी एक चांगली महागडी गाडी देणार आहोत आणि चांगला 2 BHK फ्लॅटसुद्धा त्यांना देणार आहोत.
की चोरी करूच नका तुम्ही. चोरी कशासाठी करता? गाडीसाठी आणि घरासाठी. ते दोन्ही आम्ही तुम्हाला देऊ. शिवाय आमचे हे नगरसेवक यांना आम्ही फक्त 2दाच संधी देऊ. तिसऱ्यांदा आम्ही तिसऱ्या माणसाला उभा करू. 2 टर्मपेक्षा जास्त वेळा नगरसेवक होताना नाही. त्यांनी चांगलं काम केलं, पुढे आमदारकीची तयारी कर. आमदारकीला 2 टर्म राहिला, मग तू खासदारकीला जा. असं आम्ही त्यांना पुढे पुढे नेऊ. भ्रष्टाचार कधी करतो माणूस? जेव्हा त्याला उत्पन्नाचं साधन नसतं आणि गरजा त्याच्या असतात. आम्ही नगरसेवक झालेल्या माणसालासुद्धा उद्योगधंदे टाकून देणार आहोत, जेणेकरून तुझा उद्योगधंदा व्यवसाय सांभाळ. दुधाची एजन्सी असेल, भाजीची एजन्सी असेल, बाकीचे काय बिझनेस असतील ते आम्ही त्यांना टाकून देऊ. त्यातून आमच्या शेतकऱ्यांनाही 4 रुपये मिळतील असं बघू. त्या उत्पन्नातून त्याचं घर चालेल आणि त्याच्या समाजसेवेतून पालिका चालेल. असं आम्ही बॅलन्स करणार आहोत. म्हणजे लोकांच्या पैशाकडे नजर द्यावं नाही नाही नाही, अजिबात. म्हणजे हा जगन्नाथाचा रथ आहे. तो चालवत असताना तुमच्या अंगावर गुलाल आपोआप पडतो. फक्त त्या गुलालाच्या पोत्यात हात घालून ते पोतं उलथं करायच्या भानगडीत पडायचं नाही. जगन्नाथाच्या रथाच्या चाकाखाली येतात. बरोबर आहे. त्यामुळे जेवढा अंगावर पडेल ते आपल्या हक्काचं आहे. लोकांनी तुम्हाला समजा एखादं चांगलं काम केलं आणि लोकांनी तुम्हाला खुशीनं काय पैसे दिले, ते तुमचं आनंदाश्रूसह मिळालेलं, अश्रूसह नाही काय, आनंदाश्रूसह मिळालेलं तुमचं ते बक्षीस आहे. तुम्ही जरूर ते घेऊ शकता. शिवाजी महाराजांवरती रयत प्रेम का करत होती? तर शिवाजी महाराज या प्रकारचंच राज्य करत होते. आता फक्त तुम्ही महानगरपालिका म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका टार्गेट केले की पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि शेतकरी वर्ग, महिला वर्ग जे असतील या सगळ्यांना टार्गेट करता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचं काम कसं नाही? सर्वात मोठा फोकस मी जिथं राहतो, पहिलं आपलं घर, आपलं अंगण स्वच्छ करूया म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका हे माझं मुख्य टार्गेट आहे. बाकीच्या 14 महानगरपालिकांमध्ये पण आम्ही निवडणुका लढवणार आहोत, तरुणांना तिकीट देणार आहोत. आणि आमचा कॅम्पेन 99% डिजिटल आहे. त्यामुळे मला इथं बसून सगळीकडे प्रचार करायला पूर्ण स्वातंत्र्य आहे. कारण शहरं बदलतील, प्रश्न तेच असतील. त्यामुळे शहरांचे प्रश्न वेगळे नाही, तेच प्रश्न येतं. त्यामुळे आम्ही त्याच्यावरती फोकस करू. असं असतं म्हणजे एज्युकेटेड नॉलेजवाल्या माणसासोबत बसले की असं एवढं सगळं ज्ञान मिळतं. तर खरोखर खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो म्हणजे महाराष्ट्र, मी तर बोलतो अंधारामध्ये, मी एवढं आता फिरत राहतो रोज, मला दिसतं की प्रत्येक माणूस हा नाराज आहे प्रत्येक गोष्टीसाठी, अडचणीमध्ये. आणि तरी देखील काही राज्यकर्ते अगदी मनापासून ते आसुरी आनंद घेत फिरत राहतात. त्या सगळ्या लोकांना तुम्ही एक अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी मदतीचा हात देत आहे. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल, तुम्ही स्वतः वैयक्तिक एवढं, मला वाटतं सकाळी 6-7ला कामाला सुरुवात करता, ते संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत स्वतः काम करतात. त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी सगळी काम करते. आणि महाराष्ट्र, खरंच मी मुंबईवरून पुण्याला आलो आहे एका गोष्टीसाठी आलो आहे की महाराष्ट्र आतुरतेनं तुमची वाट बघतो आहे. की कारण कुठल्याही माणसाला वर्षानुवर्षे गरीब किंवा तसं राहायचं नाही दारिद्र्यामध्ये, त्यालाही भविष्यामध्ये बदलायचंच आहे. पण असे लोकांमधून वैतागलेल्या लोकांना म्हणजे ऑप्शन नाही आहे, पर्याय नाही, म्हणून तुम्ही खरोखर सनई छत्रपती शासन एक पर्याय म्हणून महाराष्ट्रातले लोक आशेने वाट बघताय. आमची इच्छा आहे की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरावं आणि प्रत्येक मतदारांना एक पर्याय द्यावा की असं काम करणारा हा पक्ष आहे, असं काम करणारा दुसरे बाकीचे पक्ष आहेत, तुम्ही निर्णय घ्या. काय होतं, माणूस ज्यावेळी पहिल्यांदा निवडून येतो त्यावेळी त्याचं वागणं वेगळं असतं. तो दुसऱ्यांदा निवडून आला की तो दादागिरी करतो, तिसऱ्या वेळी निवडून आला की तो भाईगिरी करतो, चौथ्या वेळी निवडून आला की तो गुंडागर्दी करतो. म्हणून आमचं स्वप्न काय आहे की बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, बेकारीमुक्त महाराष्ट्र, भयमुक्त महाराष्ट्र आणि घराणेशाहीमुक्त महाराष्ट्र. घराणेशाहीमुळे गुंडागर्दी वाढते आणि गुंडागर्दीमुळे घराणेशाही पोचली जाते. त्यामुळे 2पेक्षा जास्त वेळा निवडणूक तुम्हाला नगरसेवक राहता नाही, आमदार राहता नाही, ही सगळी गोष्ट आहे. आणि नवीन लोकांना संधी मिळू नये याच्यासाठी हे प्रस्तावित पक्ष काय करतात माहिती आहे का? इकडून मामा उभा राहतो, तिकडून भाचा उभा राहतो, इकडून काका उभा राहतो, इकडून काकी उभी राहते, इकडून साडू आणि तिकडं मेवना उभा राहतो. असे हे सगळे गणितं करतात, जेणेकरून कसंही करून आमदारकी आपल्याच घरात आली पाहिजे, नगरसेवकपद आपल्याच घरात आले पाहिजे. हे भांडताना दिसतात भावकी एकमेकाच्या विरोधात, म्हणजे मोहितेच्या विरुद्ध मोहिते, पाटीलच्या विरुद्ध पाटील, देशमुखच्या विरुद्ध देशमुख, हे चित्र दिसायला दिसतं. पण हे सगळे आतमध्ये एकच असतात आणि बाहेरच्याला संधी मिळू नये म्हणून हे रिंग करतात. आणि हे रिंग तोडण्यासाठी म्हणून मी आता पक्ष तयार केलेला आहे की नवीन माणसाला संधी कोण देणार? शिवाजी महाराजांनी तसं दिली की नाही? म्हणजे ज्याच्या हातामध्ये विळा होता, खुरपं होतं, काय म्हणूया आपण, टिकाव होता, नांगर होता, त्या सगळ्यांच्या हातामध्ये भाला दिला, तलवार दिली, धनुष्यबाण दिला. तेच काम मी आज करणार आहे की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण संधी नाही आहे, फॉर्मच भरायला देत नाही, कोणी तिकीटच देत नाही. आणि काय असते, प्रस्तावित पक्षांचे तिकीट महाग असतात, तेवढे पैसे याच्याकडे नसतात. मग हे एवढे पैसे कोण देऊ शकतो तिकीटला? इकडून किंवा तिकडून देऊ शकतात. मग हे जे घराणेशाही वाढली ना, त्याला कारण हे तुम्ही बघा ना, सत्तेमधल्या पक्षात पण तीच आडनावं, विरोधी पक्षात पण तीच आडनावं. म्हणजे काय आहे, नवीन माणसाला तिकीट मिळून न देणं
हा सगळ्यात मोठा होतकरू लोकांवरती अन्याय ज्यांना राजकारणात द्यायचे त्या होतकरू लोकांसाठी म्हणून मी आता उभा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे शरद म्हणजे राष्ट्रवादी इकडे पण आहे तिकडे पण आहे, शिवसेना इकडे पण तिकडे, हे का केले म्हणजे लोकांना खिचडी समजतच नाही आहे. अहो लोकांना तर आता 75 वर्षात काय सांगू. अहो काँग्रेस आणि BJP वेगळी नाहीच आहे. काँग्रेस आणि BJP एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पूर्वी जेव्हा काँग्रेसची सत्ता होती जे लोक काँग्रेसमध्ये होते तेच आज BJPमध्ये आहेत. उद्या परत काँग्रेसचं सत्ता राहिलं ना यायची म्हटलं तर हेच परत तिकडे उड्या मारणार आहेत. गाडी वही आहे, पॅसेंजर बी वही आहे, फक्त कलर चेंज. आलं लक्षात. म्हणजे ST तर STच आहे, पण इकडे लाल ST उभी आहे, इकडे निळी ST उभी आहे. लोक लाल STला कंटाळले की निळी ST सोडायची. मग लोकांना वाटतं नवीन गाडी आली, अरे ह्यांचीच गाडी आहे, पॅसेंजर हेच आहेत. त्यामुळे लोकांची फसगत आहे. ती फसगत टाळण्यासाठी म्हणून मी आता हिरवीगार गाडी उभी केलेली आहे जिचा सिग्नल ग्रीन आहे आणि EV गाडी आहे आपल्याला. आपली प्रदूषण शून्य गाडी आहे, करप्शन फ्री गाडी, पूर्ण इंजिन चेंज करून टाकलं. इंजिन चेंज, रूट चेंज, सगळं काही चेंज. नवीन मुलांना संधी दिली तर खूप चांगली क्रांती ते करू शकतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येतात आणि महानगरपालिकांची निवडणूक लागतील 2-4 महिन्यामध्ये. खरंच जो शिक्षित आहे, जो सदृढ मतदार आहे, काय त्यांना म्हणजे संदेश असा द्याल की त्यांना कळलं पाहिजे की आता मतदान आम्हाला कोणाला करायचं आहे. राजकारण हे गटार आहे. म्हणजे एक साधी सिंपल गोष्ट सांगतो, मतदान करताना त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करून मतदानाला जावं एवढं त्यांना सांगा. राजकारण हे गटार आहे, राजकारण हे चिखल आहे, राजकारण हे खराब लोकांचं आहे असं आता हे मनातून काढून टाका. तुम्ही लांब राहिल्यामुळेच ह्याचं गटार झालेलं आहे. तुम्ही लांब राहिल्यामुळेच ह्याचे हे अशी अवस्था झालेली आहे. तुमचं शिक्षण, आरोग्य, तुमचं दूध, भाजीपाला, लाईट सगळं काही राजकारण ठरवतं. म्हणून राजकारणापासून लांब राहू नका. राजकारण हेच तुमचं भविष्य आहे. आणि जर तुम्हाला भविष्य हवं असेल तर तुम्ही निवडणूक नाही लढली चालेल, पण मतदानाला मात्र तुम्ही 100% गेलं पाहिजे. मतदानाला जाताना तुम्ही हे बघितलं पाहिजे की पक्ष कोणाचा आहे, त्याची विचारधारा कोण आहे, त्याचा पक्षाचा अध्यक्ष कोण आहे आणि त्यांचे शेवटी उमेदवारसुद्धा कोण आहेत. पक्षाचा अध्यक्ष खूप चांगला आहे, पण 10 खून केलेला माणूस उमेदवार दिला आहे, तुम्ही निवडून द्यायचा का? दुसऱ्याला कोणातरी निवडून द्या. पक्षाचा अध्यक्ष खराब आहे किंवा पक्षाची विचारधारा चुकीची आहे, पण त्यांनी चांगल्या माणसाला तिकीट दिले, त्यांना निवडून द्या. मग म्हणजे काही ठिकाणी तुम्ही पक्ष बघा, काही ठिकाणी पक्षाध्यक्षाचं चेहरा बघा कोण आहे, त्याचे विचार काय आहेत, आणि काही ठिकाणी तुम्ही उमेदवार बघा. ह्या 3मधून फिल्टर होऊन जे खाली येईल त्याचं शिक्षण, चारित्र्य हे बघून त्याच माणसाला मतदान करा. खूप 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 धन्यवाद सर. खरं तर आम्ही 10-15 मिनटासाठी सहज भेटणार होतो. भेटल्यानंतर हा सगळा एवढा मोठा प्रवास झाला. अमोल कोळेकर पाटील परिवार असेल, लोकहितमराठी.comचा आपला पूर्ण परिवार असेल, या सगळ्या परिवाराकडून तुमच्या सनई छत्रपती शासन पक्षाला, तुमच्या स्वतः जे तुम्ही इतिहास आहे तुमचा सगळ्या मोठावडा, या सगळ्या प्रवासाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि एवढा वेळ दिलात, माझ्यासाठी थांबलात, त्यासाठी मनापासून तुमचे आभार, धन्यवाद. परत भेटूया. आणि जी महाराष्ट्र अपेक्षा करतो आहे, आशा करतो आहे, त्यासाठी तुम्ही नक्कीच काम कराल अशी एक आशा शेवटची ठेवतो तुमच्याकडून. धन्यवाद. महाराष्ट्रातील तरुणांनाही संधी आहेच आहे. आमच्या पक्षाचा दर महिन्याचा मेळावा किंवा शिबिर किंवा चर्चासत्र हे दर महिन्याला वेगवेगळ्या गडांवर असणार आहे. त्यामुळे अशी आम्हाला अपेक्षा नाही की जे आमच्या पक्षाचे सभासद, कार्यकर्ते आहेत त्यांनीच यावं. महाराष्ट्रातील तमाम रयतेला आम्ही दर महिन्याला एका वेगवेगळ्या किल्ल्यावरती भेट देणार आहोत, नागरिकांचे प्रश्न समजावून घेणार आहोत. आणि आमचे ज्यावेळी महापौर निवडून येतील त्यावेळी आम्ही सगळ्या महापौरांसह, आमच्या नगरसेवकांसह आम्ही त्यांना दर महिन्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणखी प्रेरणा घेण्यासाठी दरवेळी वेगळ्या किल्ल्यावर घेऊन जाऊन तिथे गडांची डागडुजी, गडांची स्वच्छता आणि गड किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या त्या शाळांमध्ये प्रबोधन, अशी सगळ्या मोहिमा आम्ही राबवणार आहोत. नक्कीच खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. धन्यवाद. जय शिवराय, जय मल्हार. थँक्यू सर. यस.